तोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग चालला आहे आपला 15वा. लोककार्याचा चिरंतन ठेवा. बांद्याचं यमतेश्वर मंदिर. बांद्याचे विख्यात डॉक्टर हरिभाऊ परुळेकर यांच्या हातून हरिकाकांनी बांद्याला सुंदर असं यमतेश्वर मंदिर उभारलं आहे. त्यातील त्यांची बांधलेली अतिशय देखणी पूजा, भोवतालचा बोलका निसर्ग हे सारं खिळवून ठेवणारच असतं. सावंतवाडीपासून पणजी रस्त्यावर अवघ्या 12 किलोमीटरवर महाराष्ट्र गोवा सीमेवर वसलेलं बांदा हे संत सोयरोबांचं गाव आहे. बांद्यातील आजगावकर यांच्याकडील दत्तगुरूंना भेट देण्यासाठी 1985 साली हरिकाका गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे डॉक्टर परुळेकर आले असताना हरिकाका त्यांना बांदा 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 आला असंच म्हणायचे आणि पुढे एकदा बेळगावजवळील हिंडलग्यातील बाबू लोहार यांच्याकडे काकांची पाद्यपूजा असताना डॉक्टर परुळेकर पती-पत्नी त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे काका म्हणाले, बांदा आला बांदा आला. मात्र यावेळी त्यापुढे ते म्हणाले, बांदा तर बांधा, काय बांधू असं डॉक्टर परुळेकरांनी विचारलं. तेव्हा लगेचच काकांनी सांगितलं, देऊळ. त्याचा खुलासा नंतरच्या भेटीत केला गेला. मंदिरासाठी काकांनी स्वतः जवळचे 1000 रुपये काढून दिले आणि त्या आशीर्वचनावर डॉक्टर परुळेकरांनी यमतेश्वर मंदिर बांधलं. 1986 साली फाल्गुन शुद्ध दशमीला 1:05 या मंदिरात काकांनी स्वतःच्या हातांनी पादुकांची स्थापना केली. त्या ज्योतिबा डोंगराच्या दगडांची आहे ते. वेदोक्त मंत्र गजराच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारून गेलं. गावच्या भजनी मंडळाचंही भजनही खूपच रंगलं. पुढे प्रत्येक शुक्रवारी या मंदिरात भजन सुरू झालं. 1996 साली तर गावातील बालचमूंनी मंदिरात येऊन सुरेल आवाजात भजन सादर केलं. भजनानंतर सौ दया परुळेकरांनी मुलांना भरपूर शिरा पोहे असा प्रसाद देऊन तृप्त केलं. मुलांच्या उमलत्या मनावर त्या निमित्ताने घडणाऱ्या भजन संगीताचा संस्कार, त्यातून त्यांचे उजळून गेलेले चेहरे बघितले म्हणजे बघणाऱ्याला देखील आनंदाने गावंसं वाटावं असाच हा अनुभव. त्यावेळी भजनी मंडळींनी काकांना विचारलं, काका या पादुका कुठल्या देवाच्या म्हणायच्या? तिथे होत्या त्या मंडळींच्याकडे बघत काका म्हणाले, यमतेश्वराच्या. या देवाची सेवा भक्ती करणाऱ्यांना यमाची पिढा बाधणार नाही. लोकांना हायसं वाटलं की यमतेश्वर म्हणजे यमदेवाचाच, त्या देवळाशी काहीतरी संबंध असावा. भक्तांना कोड्यात टाकण्यात, त्यांची जिज्ञासा जागृत करण्यात काका कमालीचे कुशल. त्यामुळे यमनकरडीतील यमतेश्वर मंदिराची स्मृती जागृत ठेवण्यासाठी काकांनी यमतेश्वर नाव दिलं असलं तरी पादुका मात्र श्रीहरी काकांच्याच. त्यांनी यमतेश्वराचं कोडं जरी तसंच ठेवलं असलं तरी त्या पादुका प्रत्यक्ष हरिकाकांच्याच असाव्यात हे त्या पादुकांचं बारकाईने निरीक्षण केलं तरच ध्यानी येतं. शिवाय सौ परुळेकरांना काकांनी दिलेला दृष्टांतही त्या दृष्टीने अतिशय बोलका आहे. त्या दिवशी नित्याप्रमाणे सौ परुळेकर यमतेश्वर मंदिरातील पादुकांची पूजा करीत असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना त्या पादुकांवर काका उभे असलेले दिसले. त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि आपला राहिलेला जपही पूर्ण केला. त्यावेळी काका त्याला म्हणाले, मी किती दिवस असा तिष्ठत उभा राहावा असं तुला वाटतंय? तेव्हा सौ परुळेकर भांबावून त्यांना म्हणाल्या, काका मी तुम्हाला तिष्ठत नाही ठेवलं, तुमची इच्छा असेल तो तुम्ही उभं राहावं. असं त्यांनी म्हणताच काकांची मूर्तीच लोप पावली. ती 10:15 आणि काकांचा देह ठेवण्याची वेळ होती. नादवड्याच्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार. नादवड्याचं केदारलिंग ज्योतिबा मंदिर प्राचीन असून अतिशय देखणं शिल्प लिहिलेलं आहे. पावसाळ्यातही प्रदक्षिणा घालता यावी अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोरील भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात. केदारलिंग उत्सवाच्या वेळी केदारलिंगाची पालखी निघण्यापूर्वी या दीपमाळेचा दीपोत्सव साजरा करतात. त्याच्या बाजूला एक वृक्षबुंदा आहे, तो देखील दीपमाळच मानतात. उत्सवाच्या प्रसंगी त्याला टेकून बसल्यास पाठदुखी थांबते अशी गावकऱ्यांची पारंपरिक समजूत आहे. बुंदा देखील अतिशय जुना शेकडो वर्षापूर्वींचा आहे. उत्सवाच्या वेळी त्याच्या पूजेचा पहिला मान आहे आणि नंतर मंदिराच्या पुढच्याच 2 दीपमाळांचा आहे.
या बुंध्यालाही दीपमाळेचा मान मिळावा हे त्याचंही भाग्यच आहे ना. पूर्व परंपरेनुसार चालू असलेल्या केदारलिंग ज्योतिबा या जत्रेच्या निमित्ताने धर्माच्या नावाखाली 400-500 निरपराध बकऱ्यांचे बळी दिले जाऊन माघ माही साजरी होत असे. गावकरी आपल्या लेकी बाळींना, त्यांच्या सासरच्या मंडळींना निमंत्रित करून त्यांनाही आपल्या पापकर्मात सामील करून घेऊन बकरा बळी द्यायला लावत असत. अशी शेकडो वर्षांची परंपरा पाळणाऱ्या माणसांच्या मनात परिवर्तन घडवून आणणं म्हणजे महाकठीण आहे. गोसाव्याचे कर्मच कठीण आहे. कसं होतं ते? हे आव्हान स्वीकारून काकांनी या गोव्यातील गावकऱ्यांचं हृदय परिवर्तन घडवून आणून सिद्ध केलेलं आहे. सुंभ जळाला तरी थोडासा पीळ मागे उरतोच ना. तसा काकांनी केदारलिंगाचा नव्याने उत्सव सुरू केल्यावरही त्या उत्सव प्रसंगी काही गावकऱ्यांनी प्रथेनुसार मांस शिजवण्याची प्रथा पाळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काकांनी दिलेल्या प्रेरणेतून स्थापन झालेली उत्सव समिती एवढी खंबीर होती की त्या समिती सभासदांनी ती प्रथाच बंद पाडली आणि आता त्याच लोकांच्या घराघरातून उत्सवात मांसाच्या ऐवजी बुंदी, जिलेबी अशा पदार्थांचा ज्योतिबाला नैवेद्य होतो. दुपारी आरतीचा पहिला मान काका कुलकर्णी यांच्या घराण्याचा असतो. या उत्सवात कुलकर्णी कुटुंब हरिमय होऊन गेलेलेच असतं. हरिकाकांच्या नंतर आता एकनाथ दादा जातीने हजर राहतात. त्यांची सर्व व्यवस्था काका कुलकर्णींचं कुटुंब आणि गावकरीच बघतात. दादाही उत्सवात रंगून जातात. लोकांना ज्योतिबाबरोबर विठोबाचाही लळा लागावा म्हणून काकांच्या इच्छेनुसार ज्योतिबांच्या शेजारीच विठ्ठल रखुमाई मंदिरही उभारलं गेलं. एकदा या उत्सवाला हजर राहण्याचा योग आला तेव्हा या मंदिरातील विठोबाचं दर्शन घेताना त्या मूर्तीत आणि हरिकाकांच्या मुद्रेत कमालीचं साम्य असल्याचं डॉक्टर सौ प्रेमलता मोहिते यांनाही जाणवलं. गावकरी खरंच किती काळ हरिभक्तीत रंगतात हे पाहण्यासाठी कटीवर हात ठेवून जणू काही काकाच उभे आहेत असा आठव गावकऱ्यांच्या अंतरीत सतत असावा म्हणूनही हे साम्य असणार नाही का. केदारलिंगाच्या पुढ्यात असलेल्या शिवमंदिराचाही काकांनी जीर्णोद्धार केला आहे. त्यावेळी ते दुमजली बांधून वरील मजल्यावर कार्यालय करावं असा गावकऱ्यांचा हेतू जाणून काका म्हणाले, माझ्या डोक्यावर नाचणार की काय रे. पुढील पावसाळ्यात वरील मजला खाली आलेला होता. हरिकाका प्रथम ज्यावेळी नादवड्यात आले त्यावेळी त्यांच्या पायावर गरम पाणी घातलं. तेव्हा पाय पुसायला टॉवेल सापडला नाही म्हणून नादवड्याच्या बाबासाहेब भोसले सरकार यांनी अंगातला नवीन किमती सदरा काढून त्या सदऱ्याने हरिकाकांचे पाय स्वतः पुसताना बघून अख्खं गाव विस्मित झालं. सरकारांच्या आग्रहाखातरच काका नादवड्याला आलेले होते. सरकारांच्या कृतीने प्रारंभी प्रभावित होऊन लोक काकांच्या पाया पडायला लागले. मात्र पुढे नादवड्यातील घराघरातील झोपडीतील कुटुंब काकांची होऊनच गेली ती कायमचीच. ग्रामसुधार, मंदिर जीर्णोद्धार, नवीन मंदिर उभारून समाजाला त्यातून मिळणारा आधार अशा योजना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता काकांनी स्वसामर्थ्यावर आणि गावकऱ्यांच्या समर्थ सहकार्याने अशा जिव्हाळ्याने राबवलेल्या आहेत की त्या गावचं भूषणच त्या होऊन राहिल्यात. त्यासाठी हरिकाकांना खरा पुरस्कार दिला तो गावकऱ्यांच्या अंतरंगात अखंड तेवत राहणाऱ्या हरिभक्ती ज्योतीने. हरि समाधी मंदिर उभारणीच्या गावकऱ्यांच्याच प्रेरणेमुळे त्यांना गौरवित केलं. नाधवडे गावाचं कायापालट. नाधवडे हे अवघ्या 2-4 हजार लोकवस्तींचं गाव. मुख्य रस्त्यापासून बरंच दूर अंतरावर असल्यामुळे अनेक दृष्टीने दुर्लक्षित असं एक उपेक्षित गाव. गाव म्हटलं की तिथे गटबाजी आलीच. त्यामुळे अशा गावात कोणतीही सुधारणा घडवून आणायची म्हणजे हाती सतीचं वाण घेतल्यासारखंच आहे. नाधवडे गावातही 2 गट असल्यामुळे परस्परांवर प्रतिवार करण्यात दोन्हीही गट आघाडीवर असल्याने दोन्ही गटाच्या 2 सहकारी संस्था इथे स्वतंत्रपणाने कार्य करीत आहेत. त्यातच एका गटाचीच केवळ दूध संस्था असल्यामुळे दुसऱ्या गटाला ती उणीव जाणवतच होती. या दुसऱ्या गटातील लोकांनी दूध संस्था काढण्यासाठी हरिकाकांचे आशीर्वाद घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे तात्या कामत, शिवाजी भोसले, पाटील
आदी मंडळींनी कामाची सर्व आखणी केली आणि ती मंडळी हरी काकांच्याकडे आली. तेव्हा काकांनी केवळ कोरडे आशीर्वाद न देता आपल्या खिशातून 1000 रुपये काढून त्यांना एक बंदा रुपयाचं नाणं ठेवून आशीर्वाद दिले. एकीने आणि नेटाने काम करा म्हणजे यश येईल असा विश्वासही दिला. श्री सद्गुरू सहकारी दूध संस्था मर्यादित नाधवडे या नावाने नाधवडे गावाजवळील मौजे खापरेवाडी या गावाच्या नावावर प्रस्ताव मांडला. हे गाव बेचिराख होऊन त्या गावातील लोक नाधवड्यात विलीन झाल्यामुळे त्या गावच्या लोकांना खातेदार करून घेण्याने दूध संकलन करण्याची अनुमतीही मिळाली. परंतु विरोधी गटाने त्यांच्या विरोधात अर्ज देऊन अडथळे आणले. तेव्हा कामत, भोसले आदींनी हरिकाकांच्याकडे जाऊन आपल्या संकटाचा पाढा वाचला. तेव्हा काका त्यांना म्हणाले, तुम्ही आशीर्वाद मागायला आलात तो प्रस्ताव मांडायला जाताना वेळा का घेऊन गेला नाहीत? आता नवीन प्रस्ताव नाधवडे गावाच्या नावावर तयार करा आणि तो सादर करायला दुपारी 1:55 निघा. काम पूर्ण होईल. हरिकाकांच्या सांगण्यावरून पुन्हा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यांनी दिलेल्या वेळेवर निघून तो सादरही केला. विरोधी पार्टीने पूर्वीप्रमाणे पुनश्च विरोधी अर्ज दिला. परंतु यावेळी मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आणि गावाला एक दुसरी दूध संकलन करणारी संस्था मिळाल्याने अनेक बेकारांना त्या निमित्ताने रोजगारही मिळाला. प्रस्तुत संस्था रजिस्टर होताच मंडळी प्रमाणपत्र घेऊन हरिकाकांच्याकडे गेली. तेव्हा हरिकाका त्यांना म्हणाले, प्रमाणपत्र मला वाचून दाखवा. हे वाचून होतच हसत हसत ते उद्गारले, आजवर मी गावकऱ्यांना कामाला लावलं. तुमच्या या संस्थेला तुम्ही माझं नाव देऊन मला कामाला लावलं तर आता त्या नावाचा लौकिक तुम्हीच वाढवायचा बरं का. आज ही संस्था भरभराटीला आलेली आहे. तिची स्वतःची इमारत आहे आणि तिथेच हरिमंदिरही उभारलं जात आहे. 1992 साली एकनाथदादांच्या हस्ते चैत्र शुद्ध पौर्णिमेला सभासदांना पहिला बोनस म्हणून दुधाच्या किटल्या आणि भांडी वाटप करण्यात आली. आज अख्खा गाव काकांच्या या अशा कृतिशील भक्तीने कार्यप्रवण करण्याच्या त्यांच्या वृत्तीने सुधारलेलं आहे. शिवाय काकांनी या गावाला जे भरभरून दिलं आहे ते केवळ निष्काम भावानेच दिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय होऊन गेलेलं आहे. काही गावांमध्ये हरिकाकांनी एखादं मंदिर, एखादा उत्सव सुरू करून त्या निमित्तानं त्या गावाशी हरिभक्ताचं नातंही जोडून दिलं आहे. निपाणी जवळची गावं शिरपेवाडी आणि श्रीपातवाडी हे पण असंच एक टुमदार गाव. काकांनी तिथले हरिपुंडलिक जाधव यांच्या घरी दत्त पादुका स्थापन करून उत्सव सुरू केला. त्या निमित्ताने अनेक हरिभक्त एकत्र येत असतात. हरिकाका या उत्सवाला जातीने उपस्थित राहत असल्यामुळे नाधवड्याहून शिवाजीराव भोसलेही त्यांच्या दर्शनासाठी जात असत. एकदा शिवाजीरावांनी सर्वांना चहा आणून दिला. त्यावेळी काका म्हणाले, तू हॉटेलमध्ये चांगलं काम करू शकशील हं. त्यावेळी शिवाजीराव बेकारच होते. पुढे त्यांनी खरंच एका हॉटेलात काम करायला सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांचा उत्कर्ष झाला. बेकार राहून खायला खार आणि भुईला भार न होता कोणत्याही कामाला नाकं न मुरडता निष्ठेने जर ते काम स्वीकारलं तर ते कामही माणसाला भरपूर यश आणि समाधान देऊन जातं. अनेकांना कामाला लावून काकांनी हेच दाखवून दिलेलं आहे. हॉटेलात काम करून शनिवारी सुट्टीच्या दिवशी शिवाजीराव आपल्या मित्रांसोबत तात्या कामत यांच्यासोबत चित्रपटही बघत असत. एकदा भाव तोची देव हा चित्रपट बघायला गेले असताना त्यातील प्रमुख भूमिका गाजवणारे अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे हरिकाकांना घेऊन चित्रपट पाहायला आलेले होते. चित्रपट संपल्यावर शिवाजीरावांनी हरिकाकांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी विचारलं, शिवाजी, आजच्या चित्रपटाचं नाव काय आहे? भाव तोची देव. त्यावर काकांनी सांगितलं, भाव ठेव म्हणजेच देव पावेल. पुढे शिवाजीरावांना गारगोटीच्या विद्यापीठात शिपाई म्हणून नोकरी लागली. हरिकाकांनी याप्रमाणे नाधवडे गावातील माणसांना तर घडवलंच, परंतु टिक्केवाडीसारख्या आजूबाजूच्या गावातील लोकांनाही भक्तिमार्गी लावले. टिक्केवाडीच्या एका बाईला त्यांनी सांगितलं, तू दुर्गुणी आहेस, तुझे दुर्गुण तू सोड. चोरी करणं पाप आहे, ते तू करतेस, मग तुला तसंच फळ मिळतं. बाईने आपले दुर्गुण सोडण्याची काकांच्या साक्षीनेच शपथ घेतली आणि पुढे ती सन्मार्गी लागली. त्याच गावातील एका दांभिकालाही काकांनी असाच धडा शिकवला. त्याला ते म्हणाले,
शिवारातील सर्वात उंच चिंचेच्या झाडावर चढून चिंचा काढून आण. त्यातील बिया काढून त्यात मीठ आणि गूळ घालून त्याचे सुपारी एवढे लाडू कर आणि ते तुरीच्या काडीला लावून इथे बसलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटून दे. ते दांभिकाला असं काम लावून काकांनी त्याचं गर्वहरण केले. तिथल्याच गुंडोपंतांना आधुनिक तंत्राने शेती करायला लावलं. 1993 आणि 94 सालचा वनश्री पुरस्कार देऊन त्यांना शासनाच्या वतीने गौरवित केलं गेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.